रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंती निमित्त बऱ्याच ताई दादांचे गुरुचरित्राचे पारायण सुरू असेल. मात्र ज्यांना मनाभावापासून खूप इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करावं, पण नियम असतात काही, त्यामुळे जमत नाही किंवा कामं असतात, ऑफिस असतं, तर अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र आपल्याला एक छान असा सुंदर ग्रंथ आहे. संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल किंवा केंद्रामध्ये देखील मिळून जाईल. अगदी 20 ते 25 मिनिटं हा ग्रंथ वाचायला लागतात. यामध्ये मोजून 7च अध्याय आहेत आणि खूप सुंदर असा प्रभावी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नियमही अगदी साधे सोपे आहेत, जी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. ज्या महिलांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही, ज्यांना गुरुचरित्राचे पारायणाचे नियम पाळणं कठीण वाटतं, त्यांनी आवर्जून सांगेन की संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा. मी स्वतः करत असते, त्यामुळे खूप सुंदर असा ग्रंथ आहे. तर बघा, सगळ्यात आधी सांगेन की तुम्ही हा ग्रंथ विकत आणा. आता तुम्ही केंद्रातून आणा किंवा दुकानातून आणा. तुम्ही 7 दिवस हे पारायण करू शकता किंवा मग तुम्ही 3 दिवसही करू शकता, किंवा तुम्ही 7 दिवसांपेक्षा जास्त करायचं असेल तर 11 दिवस देखील करू शकता. आता तुम्ही म्हणसाल 11 दिवस, तर मग तुम्ही दत्त जयंती नंतर देखील हे पारायण कंटिन्यू करू शकता. आता बघा, हे पारायण करण्यासाठी खूप अवघड असं काही नाही. याचे नियम आधी मी तुम्हाला सांगते. पहिला नियम असा आहे की तुम्हाला परान्न टाळायचं आहे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाहीये. तुमच्या स्वतःच्या पैशांनी विकत आणलेलं तुम्ही खाऊ शकता, पण दुसऱ्यांच्या पैशाचं तुम्हाला खायचं नाहीये. दुसरा नियम, तुम्ही जेव्हा केव्हा ग्रंथ वाचायला बसणार तेव्हा स्वच्छ कपडे परिधान करूनच बसायचं, शुभ्रचित होऊनच बसायचं. म्हणजे काय, सोवडं वोवडं घाला असं नाही, पण धुत वस्त्र घालूनच तुम्हाला बसायचं आहे. तिसरा नियम असा की तुम्हाला हे पारायण सुरू असताना ब्रह्मचर्याचं कडकडून पालन करायचं आहे. चौथा नियम असा की तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अर्थात मार्गशीर्ष महिन्यात कुणाच्याच घरी मांसाहार करत नाहीत असं मला वाटतं, कारण मार्गशीर्ष महिना हा आपला श्रावण महिन्या इतकाच पवित्र महिना आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही मांसाहार तर करूच नाही. झालं. त्यानंतर पुढची गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा केव्हा पारायणाला बसाल तर तुम्ही 7 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा, 11 दिवसाचं करा, कितीही दिवसाचं करत असाल तर डेलीचा जो तुमचा टायमिंग आहे तो एकच असावा. मात्र 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, त्या वेळात तुम्ही हे पारायण करू शकत नाही. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. संध्याकाळच्या नंतर हे पारायण करू नये. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, मात्र 12 ते 12:30ची वेळ सोडून तुम्हाला करायचं आहे. दररोजची वेळ ही न चुकता त्याच वेळेवर पारायण करायचं आहे. महिलांना सांगेल, मासिक धर्म येत असेल तर मासिक धर्म होऊन जाऊ द्या आणि नंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा. मध्येच अडचण येईल अशा पद्धतीने पारायण करू नका. पुरुष करू शकतात, कारण बघा 3 दिवसाचं तर पुरुष आवर्जून करू शकतात, 7 दिवसाचंही करू शकतातच, कारण 20 ते 25 मिनिटं हा ग्रंथ वाचायला लागतो. ग्रंथामध्ये फक्त मोजून 7 अध्याय आहेत आणि खूप सुंदर असा ग्रंथ आहे. आता हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता पुढची गोष्ट अशी की आपण आता कुठल्या कार्यसिद्धीसाठी हे करू शकतो. म्हणजे बघा, तुमचं कुठलं घराचं स्वप्न असेल, तुम्ही कर्ज असेल तुमच्यावर झालेलं, कोणी तुमचे पैसे देत नसेल, किंवा तुमची कुठलीही इच्छा असेल की ज्यामध्ये तुम्ही खूप अडकला आहात, तर दत्त महाराज तुम्हाला नक्कीच त्यामधनं मार्ग दाखवतील. तर तुम्हाला मात्र आता मी सांगितलं की तुम्हाला 28 तारखेपासून सुरू केलं तर 4 तारखेपर्यंत तुमचे 7 दिवस पारायण होतात. 7वा दिवस येतो बरोबर 4 तारखेला, त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. आता हे जे 7 दिवस आहेत, या 7 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही पारायणात बसाल ती एक वेळ तुमची असावी. आता जेव्हा पारायण आपण सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा असतो. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे संकल्प कसा करावा. हातामध्ये 2 पळी पाणी, हळदी कुंकू, अक्षत, फुल, दत्त महाराजांना कडकडून प्रार्थना करायची. तुमची जी काही मनोभावी इच्छा असेल ती सांगायची. तुम्ही किती दिवसासाठी किती दिवस हे पारायण करणार आहात ते देखील सांगायचं आणि संकल्प सोडायचा. आता हे तुमचं कुठल्याही कार्यसिद्धीसाठी तुम्ही हा संकल्प करू शकता. आता पहिल्याच दिवशी संकल्प करायचा, दररोज संकल्प करण्याची गरज नाही. आता 28 तारखेला तुम्ही सुरुवात केलेली आहे. आता समजा मी 28 तारखेला दुपारी
1:30 वाजता ग्रंथ वाचायला बसली तर दररोज मी 4 तारखेपर्यंत 1:30 वाजताच हा ग्रंथ वाचेल, अशा पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे. किंवा तुम्ही 3 दिवस, म्हणजे आता 4 तारखेला आहे तर तुम्ही 2, 3, 4 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत 3 दिवसाचं देखील पारायण करू शकता. एकाच बैठकीत तुम्हाला हा पूर्ण ग्रंथ वाचायचा असतो. 20-25 मिनिटच लागतात. मध्ये कुणाशी बोलायचं नाही, हालायचं नाही, डुलायचं नाही. स्पष्ट उच्चारेल अशाच पद्धतीने व्यवस्थित हळू आवाजात हा ग्रंथ वाचायचा. एकदम मोठ्याने नाही, एकदम मनातल्या मनात नाही, व्यवस्थित असा ग्रंथ वाचायचा. आता संकल्प करून आपण ग्रंथ वाचायला बसायचो. लक्षात घ्या, ग्रंथ ठेवण्यासाठी पाट असावा, पाटावर लाल रंगाचं कापड असावं आणि त्यावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. आता पूजा मांडणी करावी का, तर आवर्जून सांगेन, तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर पूजा मांडणी खरंच करा. कारण पूजा मांडणी केली तर तुमच्या घरात तुम्हाला स्वतःलाच प्रसन्न वाटेल. आता कलश स्थापना करू शकतो का, तर हो, करू शकता. मंगल कलश हा कुठल्याही पूजेमध्ये आपण मांडू शकतो. कलश हा कशासाठी मांडतात तर कलश हा साक्षीदार असतो आपण पारायण केलं याचा. त्यामुळे तुम्ही तो कलश देखील मांडू शकता. कलश म्हणजे काय, तर साधा एक तांब्या घ्यायचा, त्यामध्ये तुम्ही सुपारी, पैसा आणि हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, 5 नागवेलीची पानं, त्यावर एक नारळ, त्या कलशावरती कुंकवाने स्वस्तिक, कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ, असा आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना तुम्ही करू शकता. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तो दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तो व्यवस्थित मूर्ती असेल तर अभिषेक करून ठेवायची, फोटो असेल तर फुलांनी पाणी शिंपडून ठेवायचा, स्वच्छ पुसून वगैरे गंध अक्षदा अर्पण करायच्या. आता मूर्ती नाही, फोटोही नाहीये, मग काय करायचं, एक सुपारी घ्या, सुपारीला दत्त महाराज माना, थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या सुपारीला आधी अभिषेक करा आणि नंतर ती सुपारी त्या तांदळावरती ठेवू शका. अभिषेक करा म्हणजे काय, स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. तर असा अभिषेक करून गंध अक्षदा फुलं त्या सुपारीला दत्त महाराज म्हणून ठेवायचे. त्यानंतर आपल्याकडे गणपती बाप्पा जो आहे तो सुपारीचा गणपती बाप्पा तुम्ही त्या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता. तुमच्या उजव्या हाताला परत थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर सुपारी ठेवा, त्या सुपारीचा गणपतीची सुद्धा पूजा करा. तर तिथे तुम्ही दिवा, तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही अखंड दिवा लावा, नाही शक्य झालं तर निदान तुम्ही जेव्हा ग्रंथ वाचणार आहात तेव्हा तो दिवा तेवत ठेवायचा. आता सकाळी आपण पूजा करतो तेव्हा तिथला दिवा लावून द्यायचा, संध्याकाळी जेव्हा धूपबत्ती करतो तेव्हा सुद्धा दिवा लावून द्यायचा, जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा दिवा लावायचा. अखंड लावला तर अतिशय उत्तम, नाही जमलं तर काही हरकत नाही, जेव्हा ग्रंथ वाचाल तेव्हा लावा. तर अशी पूजा मांडणी केलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही साधा एका पाटावर दत्त महाराजांची मूर्ती ठेवून त्याच्यासमोर हा ग्रंथ ठेवला पाटावर तरीही चालेल, मात्र पूजा केली तर तुम्हालाच प्रसन्न वाटेल म्हणून मी सांगितलं. कारण मी करते तेव्हा मी पूजा मांडणी करूनच करते. आता तुम्ही रोज एका टायमिंगला बसताय, ग्रंथ पूर्ण वाचून घ्यायचा, 7 दिवस सलग असंच करायचं. 7व्या दिवशी तुम्हाला याचं उद्यापन करायचं असतं. आता उद्यापन करण्यासाठी तुम्ही जर कार्यसिद्धीसाठी, तुमचं एखादं कार्य असेल त्या सिद्धीसाठी जर तुम्ही संकल्प सोडला असेल तर तुम्ही जेवढे पारायण केलेत, आता तुम्ही 7 पारायण केले तर तेवढ्या प्रती तुम्हाला वाटायच्या असतात. 9 पारायण केले तर 9 प्रती तुम्हाला वाटायच्या असतात. 11 पारायण केले तर त्या पुस्तकाच्या 11 प्रती तुम्हाला वाटायच्या असतात. ते पुस्तक जास्तीत जास्त 60 रुपयाला मिळतं. आता त्याचे रेट वाढले असतील तर माहित नाही, पण 60 रुपयापर्यंत ते मिळून जातं. तर तुम्ही जेवढे पारायण केले, आता दररोज आपण पूर्ण ग्रंथ वाचणार आहोत, त्यामुळे 7 ग्रंथ, 9 ग्रंथ, 11 ग्रंथ, जेवढे तुमच्याच्याने वाटणं झाले तेवढे तुम्हाला वाटायचे आहेत शेवटच्या दिवशी. आता तुम्ही जर घरी एखादं जोडपं बोलवून त्याला जेव घातलं तर अतिशय उत्तम. जर नाही जमलं तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये, दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे अन्नदान म्हणून तुमच्या यथाशक्ती जेवढे दान करता येईल तेवढं करा. किंवा तुमच्या घरचं जे काय डाळ, गहू तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही तिथे नेऊन दान करू शकता. किंवा नाही काही जमलं तुम्हाला तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर भरपूर भेटतील, त्यांना तुम्ही जेवण पॅक करून देऊ शकता. असं अन्नदान तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आहे. ब्राह्मणाला दक्षिण तुम्ही यथाशक्ती जेवढी द्यायची तेवढी द्या. नाही जमलं तर दत्त महाराजांच्या मंदिरांमध्ये जा, पेटीमध्ये ती दक्षिणा तुम्ही टाकून द्या. आणि ज्या प्रती आहेत त्या तुम्ही, आता मंदिरामध्ये बरेच लोक असतात तर त्यांना तिथे त्या प्रती वाटल्या तरीही चालणार. अशा साध्या सोप्या पद्धतीने त्याचं उद्यापन असतं. मात्र बघा, आता शेवटच्या दिवशी तुम्हाला नैवेद्याचं ताट बनवायचं असतं. आता रोज तुम्ही जे बनवाल ते तुम्ही दाखवू शकता, किंवा मग रोज तुम्ही ड्रायफ्रुट्स, दूध, फळं हे देखील तिथे ठेवू शकता.
आता शेवटच्या दिवशी आपल्याला नैवेद्याचं ताट म्हणजे काय, तर वरण भात भाजी पोळी तुमच्या घरामध्ये जेही शिजलं असेल ते ठेवायचं. त्याच्यामध्ये एक गोळाचा पदार्थ असायलाच हवा. घेवड्याची भाजी जर जमली तर आवर्जून करावी. तर असं नैवेद्याचं ताट दाखवून मग नंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जे मी तुम्हाला सांगितलंय की उद्यापनाच्या दिवशी अन्नदान आहे किंवा ब्राह्मणाला दक्षिणा आहे, हे आधी आपल्या घरी करून घ्यायचं. म्हणजे बघा, ग्रंथ वाचून झालाय, आरती करून झाली आहे, नैवेद्य दाखवून झाल्यावर मग मंदिरात जायचं. जे काय कुणाला गरजूला दान करायचं अन्न ते करायचं, दक्षिणा टाकायची असं, आणि ग्रंथात ज्या प्रती आहेत त्या वाटायच्या. असं तुम्ही करू शकता. तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. ज्या महिलांना ज्यांना खरंच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही ना, त्यांना आवर्जून सांगेन की संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करून बघा. तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल. त्याचबरोबर सांगेन बघा, रोज जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचणार तर ग्रंथ वाचून झाल्यानंतर रोज गणपती बाप्पाची एक आरती, दत्त महाराजांची एक आरती म्हणायची रोज आपल्या हातनं. आता बघा छान, नाही तुम्हाला 28 तारखेपासून 4 तारखेपासून 28 तारखेपासून 4 तारखेपासून करायला जमत नसेल ना 7 दिवसाचं, तर निदान 3 दिवसाचं तरी करा. 2, 3, 4 2 तारखेपासून केलं तर 4 तारखेला सांगता होईल. आता बघा, ज्यांना 11 दिवसांचं करायचं आहे ना, त्यांनी दत्त जयंती झाल्यानंतरही असं काही नाही की तुम्ही आत्ताच करा, पण ह्यानंतरही तुम्हाला जर असं कधी वाटलं तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुरुवारचा दिवस निवडा आणि गुरुवारच्या दिवशीपासून सलग हे करा. म्हणून सांगेल की रोज तुम्हाला अख्खा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो वाचायचा आहे. रोज तुम्हाला आरती करायची आहे. रोज तुमच्या घरामध्ये जे शिजलं त्याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे.